कळायचं. तो व्यवहारवादी होता. तुम्हाला नाही ना जगता आलं, व्यवहार पाळा फक्त जीवनामध्ये. तुम्ही व्यवहार पाळला ना, फार पुढे निघून जाता आयुष्यावर. एखाद्या माणसाचे आपलं जमत जरी नसलं ना, तो समोर आला ना, त्याचं स्वागत करा हसतमुखाने. या ना, फार बरं वाटलं तुम्ही आले. त्याच्या मनातला जो काटा असतो ना, द्वेषाचा काटा, चटकन तुटल्याशिवाय राहू शकतो की नाही. आपण मात्र जमत नसलं ना, आणखी मान फिरून घेतो त्या गल्लीतून. तो मग असं आहे का, याचं मरेपर्यंत तोंड पाहणार नाही. होतं की नाही असं? मग आपण मोडतो का ते काटे मनात द्वेषाचे? दुर्योधन तुम्हाला शिकवतो जगायचं कसं. एखाद्याशी जमत नसणार तरी हसा त्याच्यासमोर. फार जमतं आमचं तुमच्याशी, जगाला दाखवू नका. एका शायराने म्हटलेलं आहे, घर में चाहे जितना मर्जी रो लो. तो काय म्हणतो, घरात बसून जेवढं तुम्हाला रडायचं ना, रडून घ्या, मनसोक्तपणे रडून घ्या. घर में चाहे जितना मर्जी रो लो, मगर दरवाजा हमेशा हंसकर खोलना. तो म्हणतो दरवाजा नेहमी हसत मुखाने उघडा. क्योंकि लोगों को अगर पता चला कि आप टूट गए हो, जर दारात आलेल्या अतिथीला कळालं की तुम्ही मनाने तुटून गेलेले आहे, तर लोक तुम्हाला लुटण्यासाठी तयार खडे. लोग तुम्हें लुटने के लिए तैयार खड़े हैं. लोक तुम्हाला लुटायला तयारच आहे. जर तुमच्या ओठावरचं हास्य मावळलं ना, लोक तुम्हाला लुटायला तयारच आहे. आणि म्हणून कोणाशी जमत जरी नसलं ना, दुर्योधनासारखं वागायला शिका थोडं. त्याच्यामध्ये व्यवहार फार होता दुर्योधनाला. त्याने व्यवहाराने माणसं आपलीशी करून टाकली. शल्य सुद्धा आपल्या बाजूने करून टाकला. आज तोच प्रयत्न दुर्योधन द्वारिकाधीशांबरोबर करत होता. त्याला असं वाटत होतं, हा द्वारिकाधीश आपलं स्वागत बघून भारावून जाईल, आपलं धन बघून भारावून जाईल. मात्र द्वारिकाधीश त्याच्या अंतर्मनाकडे पाहत होते. द्वारिकाधीश त्याच्या झगमगाटाकडे पाहत नव्हते, त्याच्या संपत्तीच्या झगमगाटाकडे. त्याच्या अंतर्मनाकडे अंधार होता, फक्त अंधार. त्याचं स्वागत घेतलं द्वारिकाधीशांनी. आतमध्ये आले आता. आणि आता दुपारची वेळ झाली होती. द्वारिकाधीश त्या सभेमध्ये पांडवांच्या बाजूने बोलत होते. धृतराष्ट्र बसलेले होते. धृतराष्ट्रांना प्रणाम केला की धृतराष्ट्र प्रणाम, मी पांडवांच्या बाजूने शिष्टाई करण्याकरता आलो. पांडवांना नाही तुम्ही त्यांचं राज्य देऊ शकत, मात्र 5 गावं तर देऊ शकता ना त्यांना. 5 गावं. तसा दुर्योधन कडाडला, आवाज दिला दुर्योधनाने. तीक्ष्ण आणि धारदार शब्दात दुर्योधन बोलला, हे द्वारिकाधीश, काय पांडवांची बाजू घेऊन आला असतो? म्हणे 5 गावं. हे काय बघ, जेवणाचं ताट आहे का? वाटून खावं 10 लोकांनी, आमची प्रॉपर्टी. म्हणजे जेवणाचं ताट वाटलं तुला पांडवांना? आणि 5 गावं आम्ही द्यायची. आणि ती भिकारडी पांडव, ती फक्त वनवासातच शोभून दिसतात, ती महालात शोभून दिसत नाही. 5 गावं? अरे सुईचं टोक जमिनीत खोचल्यानंतर त्याच्यावरती जो मातीचा कण असतो ना, तरळणारा मातीचा कण, तो सुद्धा मी पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. जा, काय करायचं असेल ते करून. दुर्योधन तीक्ष्ण शब्दात आला. त्याचं बोलणं द्वारकाधीशांच्या काळजाला आलं. देवाचा एक नियम असतो पहा तुम्ही, जो त्याचा भक्त असतो ना, त्याचा निवारा जेव्हा कोणी काढतं ना, त्याचा निवारा हरवल्याशिवाय राहत. तुम्ही ज्या देवाच्या भक्ताला त्रास दिला ना, जो कोणी देवाची भक्ती करतो, जो त्रिकाळ स्मरण करतो देवाचं, त्याचं मन जर तुम्ही दुखावलं ना, तर तुमचं भूड बसल्याशिवाय राहत नाही. पहा तुम्ही, तुम्हाला कर्म करताना सोपं वाटतं एखादी. आज कर्माविषयी बोलले आमचे गोपाल दादा. कर्म हे साधारण नसतं. तुम्ही कर्म हसत हसत करता, मात्र त्याचा परिणाम तुम्हाला रडत रडत 1 नाही 2 नाही, सर्वज्ञ सांगतात की 1000 जन्म फेडावं लागतं. 1000 जन्म. आणि म्हणून कर्म करताना नेहमी विचार केला पाहिजे की कर्म चांगलं आहे की वाईट आहे. कर्म करण्याच्या अगोदरच तुमचा ताबा असतो त्याच्यावर. बोलण्याच्या अगोदरच तुमच्या जिभेवरती तुमचा ताबा असला पाहिजे. एकदा की बोलून झालं की तो शब्द 50 लाख रुपये जरी दिले ना समोरच्याला, की परत दे माझा बोललेला शब्द, नाही मिळू शकत. शब्द आहे तो गेला, कर्म झालं तुमच्याकडनं. दुर्योधनाने शब्द बोलला, वाईट बोलला, आणि तो शब्द द्वारिकाधीशांच्या काळजाला लागला. जो कोणी देवाच्या भक्ताला त्रास देतो, छळतो, त्याचा अपमान करतो. तुम्ही पाहिलं परीक्षित राजा, एका संताला त्याने त्याचा अपमान केला. एका संतांचा, कोणी? परीक्षित राजाने. कोण होता हा? पांडवांचा वंशज, अर्जुनाचा नातू आणि भगवान द्वारिकाधीशांचा हा नातू होता. तरी सुद्धा त्याला चुकलं नाही. चुकलं का? त्याला सुद्धा मरण पत्करावं लागलं. 7 दिवसांमध्ये शाप मिळाला मरण्याचा.
मग आपण कोण आहोत? आपण तर पदोपदी अपमान करायला पाहतो कुणाचा तरी, करतो की नाही? पदोपदी अपमान करतो आपण. दुर्योधनाने अपमान केला द्वारकाधीशांचा, तो नकार पचवला द्वारकाधीशांनी आणि धृतराष्ट्रांना सांगितलं की धृतराष्ट्र बस, मला जेवढा प्रयत्न करता येत होता ना तेवढा मी केलेला आहे. इथून पुढे तुझ्या मुलांचं काही बरं वाईट झालं ना, याला निमित्त मी राहणार आहे. आजही संधी होती तुझ्याकडे, मात्र तुझ्या मुलापुढे तू काहीच बोलू शकत नाही. आपण मोहाच्या इतक्या ताब्यात जातो ना की मुलांना ज्या क्षणाला दापायला पाहिजे ना त्या क्षणाला आपण मुलांना दापत नाही आणि मग आपली मुलं असे टणक कडक होऊन जातात दगडासारखे की तुम्ही त्यांच्यावर कितीही दगड मारा ते दगड फुटतील, परंतु मुलांचे डाळके फुटत नाही. दुर्योधनाला ज्या वयात दापायला पाहिजे होतं ना त्याच्या बापाने धृतराष्ट्राने, त्या वयात त्याला दापलंच नाही. त्याला स्वप्न दाखवले, हे राज्य तुझं आहे, हा हे पांडव तुझे चुलत भाऊ आहेत. आपण काय करतो? आपल्या चुलत भावाचीच मुलं असतात, हो की नाही? मात्र त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये आपण अगोदरच फटाफट करायला सुरुवात करतो की नाही? नाही रे ते त्याच आहे, नाही रे हे याच आहे, हो की नाही? मग महाभारत संपलं का कधी? ते जुनं होत नाही. महाभारत रोज घडतं, आपल्या घराघरात घडतं. घराघरात धृतराष्ट्र आहे, मोहाने आंधळे झालेले बाप घराघरात आहे, मुलांच्या मोहाने आंधळे झालेले. घराघरामध्ये गांधारी आहे, मुलगा वाईट वागतोय तरी सुद्धा डोळ्यावरती पट्टी मारून ती गांधारी बसलेली असते. बसते की नाही? तुमचा मुलगा पेन्सिल चोरून आणतो, दप्तर चोरून आणतो, त्या क्षणाला त्याला मारा, दापा, त्याचे हात कोंठून जातील. मात्र आपण गांधारी सारखी पट्टी लावून बसलो तर मग काही शक्य नाही. दुर्योधन जे बोललं ना त्याचा परिणाम सर्व देशातल्या सगळ्या माणसांना भोगावा लागला आणि युद्ध अटळ झालं. आणि त्याच आता सभागृहामध्ये दुर्योधन द्वारकाधीशांना विनंती करायला लागला, द्वारकाधीश जे झालं ते झालं, आता जेवणाची वेळ झालेली आहे, दुपारची वेळ झाली आहे, तुझ्या वहिनीने तुझ्याकरता पंचपक्वान्न बनवलेली आहे, चल आपण जेवण करू. द्वारकाधीश म्हटले, नाही दुर्योधन, मला अजिबात भूक नाही, जेवणाची माझी इच्छा नाही. पहा द्वारकाधीश, भगवंताचं मन बघा कसं आहे, सहनशीलता किती आहे त्या मनामध्ये, सहनशीलता. ज्या माणसाने काही क्षणांपूर्वी नको त्या शब्दात बोलला दुर्योधन, तोच माणूस जेव्हा परत येतो ना हसत मुखाने समोर, द्वारकाधीश हसतच त्याला उत्तर देतात. आपण करू शकतो का असं? आपण करू शकतो का? इतकी ताकद आपल्या मनात आहे का? मग श्रीकृष्ण चरित्र का ऐकायचं परत परत? ही ताकद आपल्या मनात आली पाहिजे. आपला जर कोणी अपमान केला ना, आपण आयुष्यभर त्याचं तोंड पाहतो का? या लग्नात झालेला अपमान पुढच्या लग्नात उकरून काढतो आपण, चिंध्या उकरून काढाव्या तशा, हो की नाही? बहीण जाऊ दे बहीण, काय करायचं काय करायचं लग्नाला, हो की नाही? आपल्याला जगणं जमत नाही. सहनशीलता बघा किती आहे द्वारकाधीशांच्या मनाची. दुर्योधन परत समोर आला तोंड घेऊन की चला आपण जीवन करायला जाऊ. द्वारकाधीश म्हणे, नाही दुर्योधन, मला आज की नाही भूकच नाही. त्याच कोपऱ्यामध्ये एका बाजूला विदुर महात्मा उभे होते. महात्मा विदुर श्रीकृष्ण भक्त होते. द्वारकाधीशांची येण्याची वाट त्यांनी सुद्धा पाहिलेली होती. विदुर डोळे गच्च प्रार्थना करत होते, द्वारकाधीश माझ्याकडे तुला नेण्याकरता काहीच नाही, तुला बसायला देण्याकरता माझ्याकडे चांगलं आसनही नाही, तुला खाऊ घालण्याकरता माझ्याकडे पंचपक्वान्नाचं भोजनही नाही. मी तुला काय देऊ शकतो द्वारकाधीश? तुझ्या बरोबरीचं माझ्याकडे काहीच नाही, मी तुला काय देऊ शकतो? तो आपली गरिबी बघत होता, द्वारकाधीशांमध्ये आपली गरिबी बघत होता, गरिबीच्या उतरंड्या उतरत होता. आणि त्या क्षणाला द्वारकाधीश त्या विदुरामध्ये आपली श्रीमंती पाहत होते. विदुरात आपली श्रीमंती पाहत होती. दोघं एकमेकाला वाचत होते. एक द्वारकाधीशात आपली गरिबी पाहत होता आणि त्या क्षणाला द्वारकाधीश विदुरामध्ये आपल्या बसण्याची जागा पाहत होते, आपली श्रीमंती पाहत होते, आपल्या पोटाची व्यवस्था पाहत होते. पहा तुम्ही देवाचा प्रकार कसा आहे, त्याचे नियम बघा कसे. एकीकडे श्रीमंती आहे दुर्योधनाची, मात्र तिकडे डुंकूनही पाहिलं नाही. आणि एक गरीब माणूस उभा आहे, अंगावरती फाटके कपडे आहेत आणि तो विचार मनात करतोय की मी इतका गरीब आहे, मी द्वारकाधीशांना माझ्या घरी कसा नेऊ शकेल? त्याच्या डोळ्यातले अश्रू द्वारकाधीशांनी वाचले आणि हळवारपणे त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. त्याने गच्च मिटलेले डोळे उघडले आणि वळून पाहिलं. द्वारकाधीशांचा हात त्याच्या खांद्यावरती होता. द्वारकाधीश त्याला म्हटले, काका विदुर, आम्हाला फार भूक लागलेली, चला आपल्या घरी जेवणाकरता जाऊया. त्याच्या अंगावरती शहारे उमटले. त्या विदुराच्या अंगावरती प्रेमाचे रोमांच उभे राहिले. डोळ्यात टचक्यान आनंद अश्रू भरून आले.
जन्मोजन्मीचं सार्थक झालं प्रभू. याच क्षणाची मी वाट पाहतो, या क्षणाची की कधी तू मला म्हणशील की चला आपल्या घरी. माझं घर माझं नाही प्रभू, आहे ती झोपडी आहे, मात्र तुझ्या बसण्याची वाट मी पाहत होते त्या झोपडीवर. द्वारकाधीशांनी त्याचा हात धरला. ते सोबत असले आपल्या मंत्री उद्धवाला सांगितलं की चला उद्धव देव, आपल्याला आज काकांकडे जेवणाकरता जायचंय. आणि तो प्रवास सुरू झाला एक एक पावलाने विदुरांच्या झोपडीकडे. तो प्रवास सुरू झाला, एक एक पाऊल टाकत हात गच्च धरलेला होता विदुरांचा. द्वारकाधीश त्याच्याशी गप्पा करत होते. विदुर काका, तुमची तब्येत वगैरे बरी ना? फार बारीक झाल्यासारखी दिसता तुम्ही. आजकाल काही बरोबर जमत नाही का तुमचं दुर्योधना बरोबर? तसं म्हणले, नाही नाही द्वारकाधीश, तसं काही नाही. बोलता बोलता कधी घर आलं कळालं. तसं पत्नीला आवाज दिला, आहे अगं ऐकलंस का? बघ पटकन बाहेर ये बघ. थरथरता आवाज, थरथरता शब्द पत्नीच्या कानावरती पडला. बघ द्वारकाधीश आलेत आपल्या दारात. क्षणभर पत्नीच्या कानावरती विश्वास बसला नाही. ती धावतच बाहेर, अगदी धावत आली. ती सुद्धा डोळे विस्फारून पाहतच राहिली. अंगावरती रोमांच उभे राहिले, हात घट्ट जोडले गेले तिचे. ती म्हटली, हे प्रभू, हे द्वारिकानाथ, ज्या क्षणाची मी कल्पना सुद्धा केली नव्हती, आज तो क्षण तू माझ्या पदरात टाकला. मला तू समृद्ध केला. आज हे द्वारकानाथ, कुठे तू द्वारकेचा राणा, कुठे तुझी सोन्याची द्वारका, आणि कुठे आमची गरीबाची झोपडी. आज मात्र तू इथपर्यंत आलास प्रभू. आज आमचं जीवन धन्य झालं प्रभू. देवाले 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 माझ्या घरी, माझ्या झोपडीच्या दारी, माझ्या झोपडीच्या दारी. देवाले देवाले आज झोपडी समृद्ध झाली होती. विदुराची झोपडी आज समृद्ध झाली, कारण त्या झोपडीत येणारा कोणी साधारण नव्हता.
ज्याच्या हृदयात येण्याची वाट युगानुयुग तपश्चर्या करावी लागते संतांना, तेव्हा तो हृदयात येतो. तो भगवंत आज विदुराच्या झोपडीत बसलेला होता. कुठे ती द्वारका सोन्याची आणि कुठे ती झोपडी विदुराची आहे का कुठली बरोबर आहे? आणि त्यातही खाण्याकरता बसण्याकरता तर आसन नाहीच व्यवस्थित, मात्र जीवनाकरता तरी पंचपक्वान्न असावीत ना. जो द्वारकेमध्ये रोज सोन्याच्या ताटात पंचपक्वान्नाचं जेवण करत होता द्वारकाधीश, तो आज मात्र विदुराच्या इथे एका पत्रवाळीवरती एका पानावरती ती कण्या टाकत होती. पत्तळ कण्या, त्या कण्या इकडे तिकडे पांगत होत्या, पळायला बघत होत्या, सांडायला बघत होत्या. त्या सांडू नये, त्या सांडू नये याकरता द्वारकाधीश स्वतःच्या हातांनी अगदी इकडे तिकडे त्याला जपत होते, जपण्याचा प्रयत्न करत होते. सोबत मंत्री उद्धव बसले तर ते मोठ्याने हसले, त्यांना हसू आवरलं नाही. मग द्वारकाधीश म्हणजे का हसता मंत्री उद्धव तुम्ही? ते म्हणले हसू नये तर काय करू प्रभू, तुझी लीळा मात्र गमतीदार आहे. अरे मोठ्या मोठ्या शत्रूंना तू तापवलंस, पराभूत केलंस, आणि आज या पत्रवाळी पुढे तू हरला. ही पत्रवाळी कण्या ज्या आहेत त्या तुला आवरता नाही येत. तसं मंत्री उद्धवकडे पाहत भगवंत म्हटले, हे उद्धव देव हो, हे जी माणसं होती ना ज्यांना मी हरवलं, ते संपत्तीच्या बळावरती मला ताब्यात घ्यायला पाहत होती, ती पराक्रमाच्या बळावरती मला जिंकायला पाहत होती. पहा तुम्ही, शिशुपाळाने 18 वेळा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याला जिंकू शकला नाही शिशुपाळ. इथे मात्र स्वतः भगवंत हरून गेला. त्याचं मनाचं हरणं बघा कुठे. भगवंत मनाने हरतो कुठे? जिथे प्रेम असतं, जिथे प्रेम असतं तिथे भगवंत हरतो. मन मंदिर में तुझको बिठा कर दर्शन ज्योति जगाया करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. मंदिर में तुझको बिठाकर, मंदिर में तुझको बिठाकर दर्शन जोड़ी जलाया करेंगे. कन्हैया तिथे भगवंत हरत असतो, तिथे पराभूत होत असतो. आणि मग प्रेमाला फक्त प्रेमाने जिंकल्या जात असतं. तुम्ही कुणाच्या प्रेमाचं मूल्य पैशात तोलू शकत नाही. आपण अगोदर सत्यभामा पाहिली. कुणाच्याही प्रेमाचं मूल्य आपण पैशात त्याची तुलना करू शकतो का? पैशाने तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकता. तुम्ही चांगला बिस्तारा मिळवू शकता पैशाने. झोप विकत घेऊ शकता का तुम्ही? कुणी घेतली का झोप विकत? आज बा झोप विकतच घ्यायची, 2 तास जास्त झोपायचं. खूप पैसा आहे त्या माणसाकडे, झोप विकत घेऊ शकता तो.
पैशाने मखमली गादी मिळेल, झोप नाही मिळू शकणार. पैशाने खाण्याकरता 10 भाज्या मिळतील ताटात, श्रीखंड मिळेल, पुरी मिळेल, लोणचं मिळेल, पापड मिळेल, बासुंदी मिळेल, पुरणपोळी मिळेल, सगळं मिळेल. भूक कुठून विकत घेणार? भूक विकत घेऊ शकतो का कुठला माणूस? भूक विकत घेता येत नाही, पैसे येते का घेता? आणि काही गोष्टी पैशाने तोलायच्याच नसतात. तिथे फक्त प्रेम बघावं लागतं, आपुलकी पाहावी लागते. आणि म्हणून आज विदुराकडे जे होतं ना ते दुर्योधनाकडे नव्हतं. आणि म्हणून देवाला इतकं मोठं दुर्योधनाचं साम्राज्य सोडून या झोपडीत का यावं लागलं? देवाला का यावं लागलं? फक्त प्रेमामुळे. प्रेमाला वश होत होतो भगवंत. आज झोपडी सुद्धा आनंदून गेली, विदुराची झोपडी. आज त्या झोपडीकडे राजमहाल पाहत होता दुर्योधनाचा, आणि तो राजमहाल बोलायला लागला, हे झोपडी, तू श्रीमंत आहेस माझ्यापेक्षा, तू माझ्यापेक्षाही मोठी आहेस. आज माझ्या भिंती भक्कम आहेत, मात्र काही कामाच्या नाही. माझ्या भिंतींना रंग चांगला आहे, मात्र काहीच कामाचा नाही. आज माझ्याकडे सजावट भरपूर आहे माझ्यामध्ये, मात्र काहीच कामाची. तू तर मजबूत नाही, तू तर भक्कम नाही, तुला कुठला कलर नाही, रंग नाही, तरी सुद्धा तुझ्या देव येऊन बस. तू मोठी झाली आज. किंमत माणसाला नसते, माणसाच्या हृदयाला किंमत असते. आणि हृदयापेक्षाही बिडी वडून घेतलेल्या धोपणाला किंमत नसते. त्याच्यामध्ये अगरबत्ती जाळून जाळून देवाला प्रार्थून हृदयात आणल्या जातं, त्या हृदयाला किंमत असते. हो की याने प्रार्थून आणलं देवाला विदुराने, आणि ते दुर्योधनाला जमलं. दुर्योधन म्हटलं, देवा, द्वारकाधीशाला म्हटलं, नंतर तुझं मात्र अजब काम आहे. मी इतकी मोठी व्यवस्था केली तुझ्या बहिणीने, 6 महिने अगोदर सर्व तयारी केली, आणि तू गेला तर विदुराच्या झोपडीत जेवायला. काय दिलं त्याने? काय दिलं असेल सांग बरं. तसं द्वारकाधीश म्हणले, दुर्योधन, एक सांगू का तुला? विदुरांनी मला काय दिलं अथवा न दिलं तो माझा प्रश्न. त्याने जे मला दिलं ना ते तू देऊ शकत नाही. तसं दुर्योधन म्हटलं, काय असं की जे मी देऊ शकत नाही, जे त्याने दिलं? ते म्हणले, हे बघ द्वारकाधीश म्हणले, जेवण फक्त 2च वेळेला माणूस करतो कुणाकडे, 2च परिस्थितीमध्ये. लक्षात ठेवा. एक तर जीव घालणाऱ्याच्या विषयी, जीव घालणाऱ्याला तुमच्याविषयी प्रेम पाहिजे. काय? जो तुम्हाला जीव घालतोय त्याला तुमच्याविषयी आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला भूक जरी नसली ना, तुम्ही 2 गुलाबजामू जास्त खाता. कारण जीव घालणाऱ्याच्या मनात प्रेम आहे. आज आमची अशीच तारंबळ झाली. सकाळपासून आम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत खातच आलो. कुठे लस्सी पे, कुठे ताक पे, कुठे खरूज खाय, असं खात 11:30 वाजले. आमच्या जिजीच्या इथे जिथे आमचं वास्तव्य आहे, त्या जिजी आमची इतक्या मयाळू आहेत ना, असं वाटलंच नाही आपण कुठे बाहेर आहोत, की आईच्याच घरात आहोत. आईचं वात्सल्य काय असतं हे 7 दिवसात त्या जिजीने आम्हाला दाखवलं, प्रेम काय असतं आईचं. तर ती म्हटली, नाही बाबा, जेवण्याशिवाय आज नाही तुम्ही जायचं. कारण 4 दिवस झाले ते आम्हाला म्हणत होते, जेव्हा जेव्हा बाबा. आम्ही म्हणू उद्या. आणि आम्हाला माहिती नव्हतं आज चंचलाताईंच्या भावाची पंगत होती दुपारी. आणि असा पेच पडला, आता काय करावं, इकडेही प्रेम तिकडेही प्रेम, काय करावं. मग तिथे जेवण केलं 11 वाजता. नंतर 2-2.5 तास मध्ये गेले, इकडे सुद्धा तेवढंच जेवण केलं, तिकडे तेवढंच केलं. म्हणजे दोन्ही पारडं बरोबर ठेवावी लागली. कशामुळे? फक्त प्रेमामुळे. खाऊ घालणाऱ्याच्या मनात जर प्रेम असेल ना, तर भूक नसली ना तरी जागा निर्माण होते मनामध्ये, आणि ती मनाची जागा भरून काढावी लागते. ती मनाची जागा असते, पोकळी असते, ती फक्त प्रेमाने भरून निघते. हो की? आणि मी प्रेम माणसाच्या मनात जर असेल ना, तर भूक नसतानाही तुम्ही खाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, भगवंत म्हटले की ज्याच्या मनात आदर नसेल आपल्याविषयी, त्याने काही जरी खाऊ घातलं ना तुम्हाला, पोट कधी तुम्ही खाणारच नाही. खाऊ घालणाऱ्याच्या मनात जर आदर नसेल ना, तर तुम्ही म्हणाल, नाही आम्हाला काही भूक नाही. तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी गेले, त्याने मस्त ताट मांडलेलं आहे आणि असं सरकून दिलं, घ्या गिळा. तुम्ही खरंच गिळाल का? तुम्ही किती नरडं असं कोरडं पडलेलं असतं तरी तुम्ही पाणी पिणार नाही एक घोट. येऊन नाही, जाऊ द्या, आम्हाला काही भूक नाही तात्या, आम्ही ना जीवनच आलोय घरून. हो की नाही? खाऊ घालणाऱ्याच्या विषयी मनात प्रेम नसेल तरी आपण जेवत नाही. असं द्वारकाधीश त्याला सांगतात दुर्योधनाला, आणि तिथले निरोप घेतात, कर्णाला भेटतात. कर्णाला सांगतात की कर्णा, तू पांडवांचा भाऊ आहेस, पांडवांचा, तू कुंतीचा पुत्र आहेस. कर्णाला सांगतात. मात्र कर्ण आता आपली बाजू बदलू शकत नव्हतं. महाभारताचं युद्ध अटळ होऊन गेलं. थांबायचं का? आता कथा थांबायची. इथे 11 वाजले. कुणाला झोप आली? आता मिरवणुकीत थकलोय आपण सर्वजण. हो की नाही? हा, थांबलं पाहिजे का? हा,
बसायचं रात्रभर बोलत बसायचं. कुंती, माता कुंती भगवंताकडे आली द्वारकाधीशांपुढे. डोळ्यात पाणी होतं. हे द्वारकाधीश, हे युद्ध अटळ झालेलं. या युद्धामध्ये माझीच मुलं मरणार आहेत सगळे. कर्ण जरी जरी दुर्योधनाच्या बाजूने असला, त्याच्या शरीरात जाणारा प्रत्येक बाण माझ्या काळजाला वेदना करून जाणार आहे. काही कर, मात्र माझ्या कर्णाला परत माझ्या पांडवांच्या बाजूने आणून उभं कर. इतके दिवस मी त्याला सांगितलं नाही की मी तुझी आई आहे. आज मात्र तो क्षण आलेला आहे त्याला सांगण्याचा की मी तुझी आई आहे. बाळ कुंती सांगती देवाला, कर्ण हा पांडव रे पहिला. कुंती सांगती कृष्णा, कर्ण हा पांडव रे पहिला. कुंती कृष्णा, कर्ण पांडव रे पहिला. गेली अनेक वर्षांपासून जे रहस्य लपवून ठेवलं होतं कुंती मातेने, आज त्याचं उद्घाटन तिने केलं की हे द्वारिकानाथ कर्ण माझा आहे, ते तुलाही माहिती आहे. त्याला वाईट मार्गाने जाऊ नये. कर्णाला कळालं मी पांडवांचा भाऊ आहे, तरी सुद्धा कर्णाने आपली बाजू बदलली नाही. तो म्हणला मी दुर्योधनाच्याच बाजूने उभा राहील. द्वारिकानाथ, हे सत्य तू मला सांगितलं ना, तसं युधिष्ठिराला सांगू नको. कारण युधिष्ठिराला जर कळालं की मी त्यांचा भाऊ आहे, युधिष्ठिर जिंकलेलं सर्व राज्य माझ्या ताब्यात देऊन टाकेल. पहा युधिष्ठिराच्या मनाची उंची. तुम्हाला महाभारतातल्या गोष्टी जर सांगायला लागलो ना, 7 दिवस आणखी कथा चालू शकते पुढे. मात्र महाभारतात आपल्याला जास्त प्रवेश करायचा नाही. आपल्याला श्रीकृष्ण कथेतच जास्त राहायचं. कारण द्वारिकाधीशांना म्हटलं की युधिष्ठिराला जर तू सांगितलं ना द्वारिकानाथ की मी त्यांचा भाऊ आहे, जिंकलेलं सर्व राज्य युधिष्ठिर माझ्या चरणाजवळ आणून ठेव. आणि मी काय करेन, ते राज्य मी परत दुर्योधनाच्या चरणाजवळ नेऊन ठेव. कारण मी दुर्योधनाशी बांधल्या गेलेलो आहे. दुर्योधनाशी बांधल्या गेलो. दोघांची उंची तितकीच आहे. कर्णाच्या मैत्रीची उंची सुद्धा तितकीच आहे. आणि युधिष्ठिराच्या सत्य प्रियतेची उंची, प्रामाणिकपणाची उंची तितकीच आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या. कुणाशी बैमानी करू नका जीवनामध्ये. कुणाशी ज्याने तुम्हाला आधार दिला ना त्याच्याशी बैमानी करू नका. ज्याने तुम्हाला आधार दिला, कर्णाकडनं शिका या गोष्टी. त्याला माहिती होतं आपली बाजू चुकीची आहे, आपली संगत चुकीची आहे, तरी सुद्धा आज दुर्योधनाच्या मागे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे. तो फिरला नाही, त्याच्यात मोह जागा होऊ दिला नाही. त्याने आपली बाजू बदलता कामा नये. माणसं क्षणाक्षणाला बदलतात. पाहतो आज बोललेला माणूस हसून खेळून पुढच्या क्षणाला तुमच्याकडे पाहतही नाही. तुमचं काय झालं कोणास ठाऊक. कालच हसून गेलं, तंबाखू फटकून गेला हातात कालच, आणि आज बोलायला सुद्धा काय झालं कोणास ठाऊक. बदलतात की नाही माणसं, क्षणाक्षणाला बदलतात माणसं, स्वार्थामुळे बदलतात. कर्ण बदलला नाही, अखंड उभा राहिला. कारण दुर्योधनाच्या शेवटी मरण पत्करलं कर्णाने. मरताना कर्ण द्वारिकाधीशांच्या पुढे उभं राहिलं. ते द्वारिकानाथ. आता वारा शांत झालेला होता, आकाश शून्य झालेलं होतं. कर्णाच्या बाण भेदून अर्जुनाचा आरपार गेलेला कर्ण धारातीर्थी पडलेला होता. त्याही क्षणाला कर्ण उभा होता. हे द्वारिकानाथ, माझं चुकलं काय आयुष्यामध्ये? काय चुकलं माझं असं? एवढंच ना की मी दुर्योधनाच्या मागे उभा राहिलो, परंतु माझ्या जन्माचा मला पत्ताच मिळाला नाही आयुष्यभर. माझी आई कोण आहे? माझं चुकलं काय? आणि आईचा पत्ता कळाला शेवटच्या क्षणी कळाला, ज्या क्षणी सर्व संपलेलं होतं. त्या अगोदर मी किती अपमान सहन केला, किती अपमान मी सहन केला. नको त्याने मला सूत पुत्र म्हटलं, मी ते काळजात घाव सहन केले सगळे. आणि आज असं मरण मला येत आहे. मी अपराध काय केला? त्या क्षणाला भगवंत कर्णाच्या समोर उभे राहिले, खांद्यावरती हात ठेवला. कर्ण, तू मोठा वीर आहेस. अरे तुझी अपकीर्ती नाही होणार आयुष्यात, कधीच होणार नाही.
तुझा पराभव अर्जुनाला करण्याची वेळ केव्हा आली माहितीये करणा तुला? जेव्हा तुझ्या हातात शस्त्र नव्हतं, जेव्हा तुझ्या रथाचं चाक जमिनीत फसलेलं होतं, अशा क्षणाला अर्जुनाला तुझ्यावरती बाण चालवून तुला मारावं लागलं. याच्यामध्ये तुझा विजय आहे. येणार जग तुला अजिंक्य म्हणेल, अजिंक्य योद्धा म्हणेल तुला. तू महारथी आहेस, कर्ण आहेस. त्याच्यातलं सामर्थ्य फुलवलं देवा, त्याच्यातलं सामर्थ्य जागं केलं आणि मरताना कर्णाच्या चेहऱ्यावरती समाधान भरून आलं. ही कर्णाची छोटीशी गीता आपल्याला महाभारतात सापडते. जी अर्जुनाला भगवद्गीता अगोदर सांगितली ना, ही कर्णाला शेवटी सांगितली, कर्ण गीता, की कर्णा तुझा अपमान झाला, विसरून जातो या गोष्टी. मात्र तुझ्यासारखा पराक्रमी या जगात कुणीही नाही, अर्जुन सुद्धा नाही. आणि कर्णाला मोठं समाधान मिळालं आणि देवाचं स्मरण करत कर्णाने आपल्या शरीराचा नश्वर श्वास सोडून दिला. हे कर्णाचं चरित्र आहे. आपण महाभारतातून परत आता इकडे येत आहोत. आता द्वारिकानाथ भगवान श्रीकृष्ण आपल्या द्वारकेत बसलेले होते. आज अनेक वर्ष निघून गेली होती. द्वारकेत भगवंत आज उदास बसले होते. अनेक घडामोडी त्यांनी आपल्या नजरेने पाहिल्या होत्या. अनेक चढ उतार आयुष्यात पाहिले होते. अनेक अडचणी, अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या होत्या. आणि आज द्वारकाधीश डोळ्यात पाणी आणून बसलेले होते. डोळ्यात पाणी होतं. तसं रुक्मिणीला चिंता पडली. रुक्मिणी म्हणली, नाथ काय झालं तुम्हाला? तुमच्या डोळ्यात पाणी का? काही चुकलं का माझं? मी कुठे सेवेत कमी पडले का? तसं रुक्मिणीकडे पाहत द्वारकाधीश म्हणले, नाही रुक्मिणी, तू कुठेच कमी पडली. मी कमी पडलो गो, एका जागेवरती मी कमी पडलो. सांगा ना द्वारिकानाथ काय झालं? माझा एक मित्र आहे सुदामा. आम्ही दोघेही जण एका गुरुकुळात होतो. त्याची मला आज आठवण आली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याची मला आठवण आली. आम्ही दोघेही जण एका गुरुकुळात होतो, शिकत होतो. अगदी तो मला फार जीव लावायचा. तो सुदामा माझ्या जेवण्याची काळजी घ्यायचा, माझ्या झोपण्याची काळजी घ्यायची. एक दिवस आम्ही दोघे जण लाकूड तोडण्यासाठी गेलो. अरण्यात लाकूड तोडण्यासाठी गेलो. धो पाऊस पडायला लागला. अचानक आकाश काळ्या फक्त मेघांनी भरून आले. आता रात्र झाली आणि आमच्या गुरु माऊलीने, मातेने आम्हा दोघांकरता फुटाणे पाठवले, भाजलेले. ते सुदामापर्यंत गेले. सुदामाने ती पोटरी हातात घेतली. ते गाठोडं, चण्याचं गाठोडं. आता आम्ही दोघं वेगवेगळ्या झाडावरती बसलेलो होतो. तो एका झाडावरती होता, मी दुसऱ्या झाडावरती होतो. आणि त्याने विचार केला सुदामाने, अरे हा क्षत्रिय आहे, हा श्रीकृष्ण, हा भूक सहन करू शकतो. मी ब्राह्मण, मी भूक नाही सहन करू शकत. मग त्याने काय केलं, एक तो फुटाणा खायला सुरुवात केली. कडक्यान दात वाजायचा, कडक्यान दात वाजायचा. आवाज द्वारकाधीशांच्या कानावरती गेला. द्वारकाधीश म्हणलं, सुदामा, अरे आवाज कसला येतोय? सुदामा म्हटलं, काही नाही द्वारकाधीश, कन्हैया काही नाही. अरे थंडी भरपूर पडली ना, पाऊस किती झाला, आणखी सुद्धा चालूच आहे. माझं अंग कडकडत आहे थंडीने, म्हणून दात कडकड वाजतायत माझी, बाकी काही नाही. तू बस, निवांत बस. इकडे फुटाणे खाणं चाललेलं होतं. आपलं हे जे कर्म असतं ना, मी अगोदरही सांगितलं, दुपारी सुद्धा गोपालदादाने सांगितलं की कर्माची गती मोठी विचित्र असते. कर्म माणूस हसत हसत करतो, मात्र परिणाम रडत रडत फेडत असतो. सुदामाचं एक कर्म चुकलं. जे देवाच्या वाट्याचं होतं ना, जे देवाच्या वाट्याला आलेलं होतं, ते सुद्धा सुदामाने स्वतः खाऊन टाकलं. एक फुटाणा करून, एक फुटाणा करून. आपण देवाच्या वाट्याचं जेव्हा खातो ना, स्वतः खाताना बरं वाटेल तुम्हाला, मात्र पचवताना कठीण जातं. देवाच्या वाट्याचं असतं तुमच्या जगामध्ये. तुम्ही जे संसारात जगता ना, तुम्ही कमावलेलं, पिकवलेलं धान्य देवाचा वाटा असतो त्याच्यामध्ये. त्याला उपहार दाखवल्याशिवाय जर तुम्ही जेवता ना, ते जेवण नसतं, ती माती खातात. त्याला उपहार दाखवा रोज देवाला. देवाच्या वाट्याचा आहे, त्याने दिलेला आहे आपल्याला. आणि म्हणून देवाचा वाटा कधीही चुकू नये आपण. सुदामाने एक कर्म वाईट केलं जीवनामध्ये, त्याचा परिणाम त्याला दारिद्र्य भोगावं लागलं की नाही दारिद्र्य. सुदामाच्या वाट्याला त्या क्षणाला नियतीने रेष ओढून टाकली की आजपासून बस, तू दरिद्री गरिबी होऊन जाशील. तुझ्या जीवनात गरिबी. फुटाणे तर खाऊन टाकले, कडाकड चावून गिळून टाकले, पीठ झालं त्याचं. मात्र सुदामाच्या आयुष्याचं पीठ झालं पुढे. आयुष्याचं पीठ झालं गरिबी. झालं की एक द्वारकेचा सम्राट झाला द्वारिकाधीश. आणि सुदामा मात्र आपल्या त्या कपिला नावाच्या नगरीमध्ये राहत होता. लग्न झालं होतं, मुलं बाळ झालेली होती. आता काही दिवस आनंदात गेली, मात्र एक दिवस दुष्काळ पडला त्या राज्यामध्ये. दुष्काळ पडला, अन्न मिळेनासं झालं.
पाणी मिळेन असं झालं. आता सुदामाच्या घरामध्ये गरिबी यायला लागली, गरिबी इंचाने वाढायला लागली. पत्नीच्या कपड्यापर्यंत गरिबी आली त्याच्याकडे. अंगावरती फाटक्या साड्या होत्या सुदामाच्या पत्नीच्या. मुलांच्या पोटाच्या खळगीपर्यंत ती गरिबी आली. मुलांच्या पोटापर्यंत गरिबी आली. सुदामाच्या पोटापर्यंत गरिबी आली. मात्र सुदामाने देवाचं भजन सुरू केलं. त्याने देवाकडे तक्रार केलीच नाही कशाची, की हे द्वारिकाधीश, मी तुझं भजन करतो, माझ्या पत्नीच्या अंगावरच्या फाटक्या साडीचा जबाबदार तू आहेस. सुदामा असं कधीच म्हटलं की मी तुझं इतकं भजन करतो, माझ्या पत्नीच्या अंगावरती जी फाटकी साडी आहे याचा जबाबदार तू आहेस, माझ्या मुलांच्या पोटातल्या भुकेचा जबाबदार तू आहेस, अशी तक्रार सुदामाने कधीच केली. आपण काय करतो, तक्रारी जास्त करतो देवाकडे. हो की हे देवा, मी तुझी एवढी भक्ती करतो आणि मग ना माझ्या शेजारच्याला एवढं दिलं, त्याचं घर वाढत चाललं, त्याचा बंगल्यावर बंगला चढत चालला आणि मी आहे तिथंच आहे. आपण तक्रारी जास्त करतो देवाकडे. हो की माझ्या अंगावरती साड्या नाही, मला राहायला घर नाही. आपली भक्ती तुटून जाते, भक्तीची तुट सांग होते आपल्या, होते की नाही. सुदामाने आपली निष्ठा बदलू दिली नाही. गरिबीमध्ये सुद्धा त्याने निष्ठा जपली. भक्ती करण्यासाठी पैसाच जवळ लागतो असं नाही, पैसा नसताना सुद्धा भक्ती केल्या जाऊ शकते. सुदामा तुम्हाला दाखव. मंदिरात गेल्यानंतर पैसा लागतोच असं नाही. तुम्ही एक फूल घेऊन जा, फुलाने तुमची पूजा होऊ शकते. मंदिरात गेल्यानंतर फुलच लागेल असंही नाही. फुल किती महाग झाली आज, गुलाबाचं फुल 5 रुपयाला 10 रुपयाला झालं. नाही घेऊ शकत तुम्ही, काही अडचण नाही. एक सुपारी घेऊन मंदिरात, ती जरी तुम्हाला महाग वाटत असेल 5 रुपयाची, सुपारी सुद्धा नसू द्या, पाण्याचा ग्लास घेऊन जा, तो देवा पुढे ठेवा. आणि जर दुष्काळच पडला, पाणी जरी नाही मिळालं तर डोळ्यातलं पाणी काढा देवा पुढे. अश्रू, डोळ्यातले अश्रू काढा. तुम्हाला पैशाची सुद्धा गरज पडणे, इतकी ताकद या अश्रूंमध्ये आहे, इतकी ताकद अश्रूंमध्ये आहे. जेव्हा मंदिरात तुम्ही देवाच्या पुढे एक अश्रू डोळ्यातून काढताना, तुमच्या बँकेतल्या पैशाची इतकी बरोबरी होऊ शकत नाही, इतका तो अश्रू देवाच्या काळजात जाऊन बसतो. सुदामाच्या डोळ्यात पाणी होतं, मात्र गरिबी करता नाही. गरिबी करता पाणी नव्हतं, द्वारिकाधीशांच्या दर्शनाकरता ते पाणी होतं. त्याला गरिबी त्याच्या मनापर्यंत पोहोचूच शकली. आपलं काय होतं, गरिबी मनापर्यंत जाते. आपल्या मनाने गरीब होऊ नका तुम्ही. अगोदर आपण विचार केला, मनाने श्रीमंत राहा सुदामासारखं. नसू द्या जवळ पैसा, काही अडचण नाही, नसू द्या पैसा, मनाने श्रीमंत राहा, मनाने श्रीमंत राहा. सुदामा मनाने श्रीमंत होता, देवाच्या जवळ नेहमी प्रार्थना करायचा, हे प्रभू, हे द्वारिकानाथ, माझं मन तुझ्या चरणावरती सतत रममान होऊ दे, सतत रममान होऊ दे. राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. भेद सगळे जाऊ दे, भेद सगळे जाऊ दे. तव रूप निर्मळ पाहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. सुदामा गरिबीमध्ये आहे, गरिबीमध्ये आहे, तरी सुद्धा मनाने तो देवाच्या चरणावरती त्याची भक्ती मागतो आहे, त्याची भक्ती मागतो. सुदामा हा गरीब होता, दरिद्री नव्हता. दरिद्री आणि गरीब याच्यामध्ये अंतर आहे, लक्षात घ्या. काही माणसं दरिद्री असतात, काही गरीब असतात. पहा तुम्ही, जे श्रीमंत असतात त्यांना झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही, ती दरिद्री असतात. ज्यांच्या अपेक्षा कधी संपत नाही, ती दरिद्री असतात ती माणसं. काही लोक फुटपाथवरती झोपलेली असतात, फुटपाथवरती, उद्याची चिंता नसते, ती लोक गरीब असतात, ती दरिद्री नसतात. गरीब हे तुम्हाला कर्माने येते, गरिबी प्रारब्धाने गरिबी येते. मात्र दारिद्र्य तुमच्या इच्छेने दारिद्र्य येते. तुमच्या इच्छा जितक्या मोठ्या असतात तितके तुम्ही दरिद्री मोठे असता की नाही. एक सावकार होता,
तो आपल्या मुलींजीला म्हटलं, "ए, हिशोब लावले किती झालं आपलं आतापर्यंत." त्याने बराबर बराबर 1 रात्र 2 रात्र 3 रात्र 4 रात्र हिशोब केला आणि मोठ्याने हसला, म्हटला, "सावकार, येणाऱ्या 7 पिढ्या बसून खातील इतकं जमा झालंय आपल्याकडे." चक्कर येऊन तिथेच आडवा झाला तो सावकार. त्याने पाणी मारलं तोंडावरती. सावकार सावध झाला. काय म्हटलं तू? 7 पिढ्या बसून खातील असं मी म्हटलं. अरे मग 8व्या पिढीचं काय होईल? 8व्या पिढीचं काय करायचं? मग दरिद्री कोण आहे? ज्याच्या अपेक्षा संपत नाही तो दरिद्री असतो. सुदामा गरीब होता, दरिद्री नव्हता. त्याच्या अपेक्षा मेलेल्या होत्या. त्याची एकच अपेक्षा होती, ते म्हणजे द्वारिकाधीश. जेवणाकरता दे ना काहीतरी. असं आई त्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवतो. सांगते, बाळांना झोपण आजच्या दिवस, उद्या आणेल मी कुठून काहीतरी आणेल. नाही आई, तू खोटं बोलतेस. 2 दिवसापासून अशी म्हणतेस, मात्र आज आम्हाला भूक सहन होत. कुठली आई असू शकते जिला मुलांच्या पोटातली भूक सहन होऊ शकते, मुलांच्या डोळ्यातले अश्रू सहन होऊ शकतात? कुठली आई असू शकते? स्त्री जीवनाचं एक मांगल्य असतं की जेव्हा आई होते ना, ती मुलाकरता जगते. घरात जर 4 पाहुणे अचानक वेळेवर आले ना आणि स्वयंपाक फक्त 3च लोकांचा आहे, किती? 3च लोकांचा आहे, तर वेळेवरती मला भूक नाही असं म्हणण्याची ताकद फक्त स्त्रीमध्ये असते, एक आईमध्ये असते की मला भूक नाही. कारण ती 4 लोक जेवणं महत्वाचं असतं. ही आहे संस्कृती जी स्त्रियांनी जपून ठेवलेली आहे. स्त्रियांनी. सुदामाची पत्नी आज उठली, डोळ्यात पाणी होतं. आज मुलांकरता ती पहिल्यांदा पतीच्या जवळ आहे. पतीला आवाज दिला, डोळे झाकून भजन करत होता सुदामा. नाथ म्हणून आवाज दिला, तसं सुदामाने डोळे उघडले. उघडलेल्या डोळ्यात सुदामाने पाहिलं, पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते. सुदामाला काय झालं वेडे, तुझ्या डोळ्यात पाणी का? ती म्हटली, काही नाही ना, काही नाही. हे सांग ना, तुला झालं काय सुशीला? रडतेस का तू? ती म्हटली, नाही ना. तसं पदराने डोळे पुसत सुदामाची पत्नी म्हटली, तुम्ही नेहमी कुणाचं भजन करता? कुणाचं म्हणजे काय, तुला माहिती नाही? मी द्वारकाधीशांचं भजन करतो. कोण लागतात तुमचे ते? अगं माझा मित्र आहे तो माझा आराध्य आहे, माझा जीव आहे. मग